सुद्धा नोकऱ्या होत्या आणि त्या नोकऱ्यांची ऑर्डर सुद्धा सरकारने दिली, परंतु ठाण्याच्या कोणीतरी ठाकूर नावाच्या माणसाने सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट अपील दाखल केलं आणि त्या अपीलचं निमित्त करून महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने संबंध आदिवासींच्या पेशा क्षेत्रातील ज्या भरत्या होत्या त्या रद्द केल्या. ज्या मुलांना ऑर्डर दिली होती त्या मुलींची ऑर्डर ही त्यांनी वापस घेतली आणि संपूर्ण आज आदिवासी पट्ट्यामध्ये जेवढी मुलं आहेत तेवढ्याचे प्रतिनिधी म्हणून नाशिकच्या आदिवासी विकास विभागाच्या कमिशनर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले आहे. सगळ्यांनी लुटलेलं आहे त्याला आणि त्या माणसाला जर समाजाच्या बरोबरीत आणायचं असेल तर त्याच्यासाठी खास अशा प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आपल्या देशामध्ये पेसा कायदा लागू केला. याची अंमलबजावणी मात्र त्रिपुरा राज्यामध्ये फक्त एकमेव झालेली आहे आणि तिथं स्वायत्त प्रदेश, स्वायत्त जिल्हा परिषद, स्वायत्त पंचायत समिती ह्या आदिवासींच्या देखरेखीखाली त्यांच्याच विचाराने त्यांच्याच अधिकाराने तिथं प्लॅन बनवला. आवाज द्या. राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भोये साहेब, त्याचबरोबर जनार्दन भोये. आपण मी ओरडा ना त्यांना साथ द्या तरी सरकारने ती ताबडतोब दखल घेऊन नाही ना मी बोलतोय.